मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धस माझ्यावर थेट आरोप करतायत। फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी असं पंकजा मुंडे म्हणाले। तर सकाळी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी मुंडेंची गुपचूप भेट का घेतली, भेट गुपचूप का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे असंही मुंडे म्हणाल्यात। नेमकं काय म्हणालेत पंकजा मुंडे आपण पाहूयात। तर मी पची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात। तर सर्व कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान गुपचूप भेट का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? पंकजा मुंडेंच्या या वक्तव्याने आता चर्चा सुरू झाली आहे, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, नक्कीच आज खरं तर संतोष देशमुख सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र जे आहे ते आज कोर्टामध्ये सादर होणार आहे आणि पहिली सुनावणी या सगळ्या प्रकरणामधली आज बीडच्या केज न्यायालयामध्ये संपूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। आणि त्याचपूर्वी सकाळ या वृत्तपत्राला राज्याच्या मंत्री आणि भाजपच्या नेते असलेल्या पंकजा मुंडे यांनी एक मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीतून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे का असा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट सुरेश धस यांच्यावरती बोट ठेवलेलं आहे आणि फडणवीस आणि बावनकुळे यांनी खरंतर सुरेश धस यांना समज दिली पाहिजे। माझा या प्रकरणाशी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध नसताना, पक्षाचा काही संबंध नसताना पक्षाला आणि मला बदनाम करण्याचं कट आणि षडयंत्र जे आहे ते रचलं जात आहे। सुरेश धस हे माझ्यावरती आरोप करतात आहेत। हिवाळी सत्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक आरोप जे आहेत ते माझ्यावरती केले गेलेले आहेत। त्यामुळे फडणवीस आणि बावनकुळे यांनी संपूर्ण सुरेश धसांना समज दिली पाहिजे अशी एक थेट रोखठोकाची भूमिका जी आहे ती पंकजा मुंडे यांनी या संपूर्ण मुलाखतीतून स्पष्ट केलेली आहे। आणि त्याचसोबतच मी राष्ट्रीय नेता आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाशी अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबरोबर माझा कोणताही संबंध नाहीये। त्यामुळे जे कॅमेरे घेऊन मागे मागे फिरणारे जे नेते मंडळी आहेत त्यांना खरंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी समज द्यावी, आता समज देण्याची गरज आहे असं थेट रोखठोक मत जे आहे ते पंकजा मुंडे यांनी सकाळी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी स्पष्ट केले। एकंदरीतच या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता भाजपमध्येच अंतर्गत राजकारण जे आहे ते शिजतंय का हा सगळा प्रश्न जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांना देखील या सगळ्या हत्या प्रकरणाच्या आरोपांमध्ये सहआरोपी करा अशी मागणी जी आहे ती देशमुख कुटुंबियांकडून लावली जाते। सामाजिक कार्यकर्ता आता बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या नेत्यांची एकमेकांमध्ये जुंपल्याचं दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।